तुम्ही जर मान, खांदा आणि पाठदुखीने त्रस्त असाल तर हे नक्की बघा. पहिलं आहे सीटेड कॅट अँड काऊ, मांजरी आसना बीतलासना. मांजरीप्रमाणे शरीर ताणणे आणि गायीची मुद्रा. आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर असतील आणि आपली छाती पुढे घेऊन आपण जर आहोत तशीच ती मागे घेऊन जाणार. मागे घेऊन जात असताना आपली पाठाण वाकली गेली जाणार. तर याचे फायदे आहेत. मणक्याच्या आणि पाठीच्या स्पाईनची वेदना कमी होऊन स्नायू लवचिक होतात. जे लोक लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर जास्त वेळ काम करतात त्या लोकांना हे खूप फायदेशीर आहे. आपला डावा हात उजव्या गुडघ्यावर आणि उजवा हात मागे ठेवला. कंबर, खांदे आणि मान उजवीकडे वळून उजव्या खांद्यावर बघा. हे आहे सीटेड ट्विस्ट, अर्ध मत्स्येंद्रासन. आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर आणि डावा हात मागे ठेवला. कंबर, खांदे आणि मान डावीकडे वळून डाव्या खांद्यावर बघितले. याचे फायदे आहेत. पाठीचा कणा मजबूत होतो. छातीचा विस्तार करून फुफ्फुसांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळते. हात, खांदे, पाठीचा वरचा भाग आणि मान यांचा ताण कमी होतो. जडपणापासून आराम मिळतो. पुढचा आहे साईड स्ट्रेच. डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून उजवा हात डाव्या साईडला घेऊन जायचा आणि डाव्या साईडला वाकायचा. सुरुवातीला तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही वाकू शकता. नंतर तुम्ही हळूहळू जास्त वाकलं तरी चालेल. आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवून डावा हात उजव्या साईडला घेऊन जायचं आणि उजव्या साईडला वाकायचं. तर पुढचा आहे नेक स्ट्रेच. उजवा हात मागे घेतला, डावा हात मागे घेतला. एकमेकांच्या बोटांमध्ये बोटे गुंतवली. आपली मान उजव्या साईडला बेंड केली आणि आपल्या मानेच्या डाव्या भागांमध्ये आपला ताण जाणवेल, स्ट्रेच जाणवेल. डावा हात मागे घेतला, उजवा हात मागे घेतला. एकमेकांच्या बोटांमध्ये बोटे गुंतवली. आपली मान डाव्या साईडला वाकवली आणि आपल्या उजव्या भागामध्ये स्ट्रेच जाणवेल, तणाव जाणवेल. पुढचा आहे नेक स्ट्रेच. हात डोक्याच्या मागे घेऊन आपल्या बोटांना क्रॉस केले. त्यानंतर सरळ उभा राहून दीर्घ श्वास घेतला. आता श्वास सोडताना हातांच्या साहाय्याने हळुवारपणे आपले डोके खाली वाकवले, जेणेकरून हनवटी छातीला स्पर्श करेल. 3 सेकंद धरून ठेवल्यानंतर श्वास सोडला आणि परत पहिल्या स्थितीत गेले. मानदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हा एक चांगला स्ट्रेच व्यायाम आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.